हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आहे सॅटर्डे, तर यांचा टिफिन नाही, फक्त मुलींचा आहे. तर मुलींसाठी मेथीचे पराठे मी करणार आहे. चला तर बघूयात. तर मेथीचे पराठेचं पीठ भिजण्याच्या आधी एक बॅटर मी तयार करून घेणार आहे. तर त्यांचा शॉर्ट ब्रेक पण असतो, तर त्या ब्रेकला सुद्धा त्यांना काही ना काही द्यावं लागतं. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तर आता वाटीचं मेजरमेंट तुम्ही कुठलीही वाटी घ्या, छोटी घ्या, मोठी घ्या, पण वाटी एकसारखी त्याच वाटीने बरोबर 1 वाटी बेसन आणि 1 वाटी रवा असा इथं मी घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मी जवळपास 2 चम्मच असं इतकी पिठी साखर मी घरात अशी करून ठेवलेली होती मिक्सरमध्ये ग्राइंड. तर पिठी साखर आपल्याला 2 चम्मच टाकायची. एक्स्ट्रा जरी टाकली तरी चव छान लागते. आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. घट्ट असं दही घेतलेलं आहे. तर दही नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार असं मीठ टाकून द्यायचं आहे. आणि हे बॅटर जे आहे ना, पाणी टाकून त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घालून 1 वाटी बघू शकता मी 1च वाटी पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. जास्तही पातळ करायचं नाही आपल्याला. आता हे सर्व बॅटर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय. एकसारखं चम्मचने हलवून आता छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि यामध्ये एक गोष्ट राहिली होती, लिंबू. तर लिंबू सुद्धा त्यामध्ये छान असा पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून जी आपण म्हणतो ना जाळी पण खूप छान येते. तर दही पण टाकायचं आणि लिंबू सुद्धा थोडासा अर्धा लिंबू पिळलेला आहे. आणि हे बॅटर तुम्ही बघू शकता इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे मेथीचे पराठे करण्याच्या आधी मी असं हे बॅटर असं इथं तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून याला थोडंसं 10-15 मिनिटं रेस्ट होईल. कारण की सकाळी सकाळी टिफिनच्या वेळेस गडबड पण असते, तर त्यासाठी मी आधी करून ठेवलं. तर आता याला झाकण ठेवून आपण 10-15 मिनिटांसाठी असंच रेस्ट करायला ठेवणार आहे, जेणेकरून ते पीठ छान असं फॉर्मेट होईल. तर 10-15 मिनिटात बऱ्यापैकी होऊन जाईल. आणि आता लगेच आता मेथीचे पराठे मी इथं करायला घेणार आहे. तर इथं मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पण पानं थोडीशी मला मोठी वाटली म्हणूनच मी कट करून घेते. नाहीतर इतर वेळेस मी अशी कट करून घेत नसते. मेथी मी असंच टाकते पराठ्यांमध्ये, पण मला जरा थोडीशी पानं मोठी वाटली म्हणून मी ती कट करून घेणार आहे. तर आता इथं मेथी छान कट झालेली आहे. आणि इथं त्यानंतर मी इथं सुरुवातीला घेतलेलं आहे जवळपास 1.5 चम्मच असं बेसन पीठ. तर बेसन पीठ आता टाकून दिल्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 चम्मच. तर पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय. तर मी इथं थोडंसंच घेतलं, जास्तही पीठ नको वाटतं. आणि त्यामध्ये हिंग घेतली, हळद घेतली, लाल पावडर घेतली, तीळ घेतलेली पांढरी आणि ओवा घेतलेला आहे. तर हे सगळे मसाले आता मी त्यामध्ये टाकून दिलेले आहेत. आणि त्यानंतर इथं लास्टमध्ये मी टाकलेला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूणचा ठेचा. आपण एक प्रकारे खुडा पण म्हणतो, त्याला ठेचा म्हणता कोणी. आणि चवीनुसार मीठ मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये ऍड करायचं आहे 2 चम्मच दही. तर दहीमुळे काय होतं, पराठे जे आहेत ना बऱ्याच वेळेस लॉंग टाइम असे सॉफ्ट राहतात. आणि या आधीची मी जी मेथी पराठ्याची रेसिपी तुम्हाला दाखवली होती, ते पराठे सुद्धा सॉफ्ट राहतात, तर हरकत नाहीये. पण ही एक थोडीशी वेगळी रेसिपी आहे, तर ती तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला मी. झटपट पण होते, मसाला वगैरे दळावा लागत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर जास्त पिठाचा वापर केलेला नाहीये मी. तर आता पिठाला आपण झाकण ठेवून मस्त असं रेस्ट करायला ठेवणार आहेत. आणि तोपर्यंत जे ढोकळ्याचं आपण बॅटर तयार केलेलं होतं ते बघून घेऊयात. आणि आता बघू शकता ढोकळ्याचं बॅटर सुद्धा छान फॉर्मेट झालेलं आहे. तर आता इथे लास्टमध्ये आपल्याला ढोकळा जो आहे तो छान असा जाळीदार होण्यासाठी एक इनो आपल्याला थोडासा त्यामध्ये ऍड करायचा आहे. तर इथं मी थोडंसं इनो त्यामध्ये ऍड करणार आहे, जेणेकरून मस्त असं जाळीदार ढोकळा आपला तयार होईल. तर त्यासाठी इनोचा इथं वापर केलेला आहे. तर आता थोडंसं इनो फॉर्मेट होण्यासाठी तर त्यामध्ये थोडेसे पाणी आपल्याला ऍड करायचे त्यावर, म्हणजेच की छान असा फॉर्मेट होईल. तर इनो बघू शकता छान असं फॉर्मेट झालेलं आहे. आणि एकसारखं एकाच डायरेक्शनने आपल्याला हे जे बॅटर आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे जे इनोचे जे बबल्स वगैरे वरती जे आलेले असतात तर ते अजिबात राहू नका देऊ. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण इडली असू द्या किंवा ढोकळा असू द्या, तर ज्यावेळेस वाफवायला घेऊ आपण, शिजवायला ठेवू, तर त्यावेळेस काय होतं त्याच्यावर इनोचं काय होतं हे येतं, लाल लाल डॉट्स वगैरे येऊन जातात. तर त्यासाठी असं नको व्हायला. तर त्यासाठी जे इनोज आपण जेव्हा टाकल्यानंतर जे बॅटर आहे ना, ते एकाच डायरेक्शनने छान असं मिक्स करा, जेणेकरून लाल डॉट्स वगैरे असे येणार नाहीत. उठली शिवण्या, उठली. तर शिवण्याचं चालू आहे रडारडी. मला आंघोळ करायची नाही असं म्हणते ती, पण आंघोळ तर करावं लागेल. तर बघू शकते कशी बसली मी. काय स्कूल जायचंय सॅटर्डे आज. एक तर काय झालं, पावसामुळं ना 2-3 दिवस लगातार त्यांना सुट्ट्या दिल्या होत्या. खूप अतिशय जोराचा पाऊस चालू होता बाहेर, तर त्याच्यामुळं शाळेला सुट्ट्या दिलेल्या होत्या. आणि आज आता पाऊस असं असतं, पाऊस जेव्हा चालू असतो ना तर त्यावेळेस शाळेला सुट्ट्या देतात.
आणि सांगतात की यायचं नाही 2-3 दिवस असं तसं. मग दुसऱ्या दिवशी पाऊसच पडत नाही आणि असंच झालं. तर दुसऱ्या दिवशी पाऊसच पडलेला नाही आहे. पण तरी काल सुट्टी होती. तर आज सॅटर्डे आहे. आज त्यांनी स्कूलमध्ये बोलवलेलं आहे. तर स्कूलमध्ये जा, आता एक्झाम येणार आहेत, रिव्हिजन स्टार्ट झालेले आहेत. आणि माझी बाई म्हणते मला आंघोळ करायची नाही आहे. आंघोळीला खूप कंटाळते, पण मी आंघोळ केल्याशिवाय तिला पाठवत नसते. आंघोळ करायची आहे. चला आपण डबा करून घेऊ पटपट. ओ हिला बघा बरं का तुम्ही. त्यांचं काय चालू आहे इकडे मध्येच? काय करताय तुम्ही? आपली का त्यांची? हुंडे भाऊंची. ओके. तर यांचे फ्रेंड आहेत हुंडे भाऊ. तर दोघांनी म्हणजे कुठल्याही गोष्टी घेताना सोबत घेतात, घेतात. तर त्यांनी दोघांनी ती फायर स्टिक असते ना, तर ती घेतलेली होती. आणि त्यांची बिघडली, आमची आहे अजून व्यवस्थित चालू आहे. तर बघू करतायत रिपेअर. त्यांनी यांच्याकडे दिलेली आहे. तोपर्यंत आपण जी मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते बॅटर, तर त्याची इडली जी आहे मुलींना छोटा ब्रेक. आता कसं आहे मॅडम लोकांनी स्कूलचे टायमिंग पण थोडेसे उशिरा केलेत आणि 2 ब्रेक सांगितले, कारण की ते खाऊन पण जात नाहीत मुलं. जरी स्कूलचा टायमिंग त्यांचा उशिरा झाला तरी ते खाऊन जात नाही. तर त्यासाठी छोट्या ब्रेकसाठी आपण हे, आणि तुम्ही जसे बघितलेच मेथीचे पराठेचं मी तुम्हाला रेसिपी दाखवते आहे. आणि बीट भिजवून ठेवलेलं आहे. तर आता आपण इडल्या आधी लावून घेऊ आणि नंतर मग त्याला तडका देऊ. बघत राहा कशी वाटते रेसिपी. आणि तर आता इथे तुम्ही म्हणशाल की ताई तुम्ही ढोकळ्याचं बॅटर तयार केलं होतं आणि इडलीच्या याच्यात कसं काय करतायत? तर आपण ढोकळाच करणार आहोत, पण तो इडलीच्या पात्रामध्ये करणार आहोत, जेणेकरून खूप छान बनतात. जसं आपण डायरेक्ट ढोकळा वगैरे लावायला जातो, तो घरगुती ढोकळा तुमचा कोणाचाही बऱ्याच लोकांचा होतो, माझाही झालेला आहे. मी असं नाही म्हणत की मी एकदम परफेक्ट आहे, पण माझाही थोडंसं स्टार्टिंगला असंच प्रॉब्लेम यायचे. ढोकळ्याचं बॅटर डायरेक्ट मी जर याच्यात टाकलं तर मध्ये थोडासा कच्चा पण राहून जायचा किंवा तो फुटून जायचा. पण जेव्हापासून मी जे असं पद्धत करायला लागले ना इडलीच्या बॅटरमध्ये, तर मुलींना आणि युनिक पण वाटतं जरा मुलांना खायला आणि आवडतं सुद्धा. तर त्यामुळेच मी आता हे असं पद्धतीने करते. तर मुलींना फार आवडतात आणि याच्यामध्ये थोडंसं साखरेचं प्रमाण नक्की वाढवा. तर ढोकळे एकदम खूप छान बनतात आणि इतके जाळीदार बनतात ना, तर तुम्हाला पुढे समजेलच. तर आता इडलीचे पात्र जे आहे त्यांना मी थोडंसं तेल लावून दिलेलं आहे आणि थोडं थोडं बॅटर असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे इडलीच्या पात्रांमध्ये आणि छान असं मस्त वाफून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एक एक प्लेट क्रॉस दिशेने ठेवायची, म्हणजे एक प्लेट ठेवली की दुसरी प्लेटवर होल जो आहे ना तो इडलीच्या पात्राचा तो यायला पाहिजे, म्हणजे एकावर एक बरोबर ठेवलं की मी ते वाफेने ओल्या होऊन जातात. तर जास्त वेळ लागणार नाही, 10 मिनिटात आपला ढोकळा इथे रेडी होईल. तर इथं चाललेला आहे शिवन्या मॅडमचा ब्रश. शिवण्याचे केस कट केल्यानंतर शिवन्या कशी दिसते नक्की कमेंट्स करून सांगा. बिचारीच्या 2 वेण्या छान पडायच्या, आता बिचारीच्या वेण्याच पडत नाहीत. आवर पटकन ब्रश कर. तर इथे 10 मिनिटातच तुम्ही बघू शकताय ढोकळा आपला मस्त असा फुललेला आहे. तर बॅटर किती टाकलं होतं आणि ढोकळे तुम्ही बघू शकताय छान असे वरती फुलले गेलेले आहेत. तर आता एक एक करून यांना थंड होण्यासाठी मी काढून घेणार आहे, तर जेणेकरून ते पटकन गार होतील. तर इथे बघू शकताय तुम्ही ढोकळे जे आहेत मस्त जाळी बघू शकताय तुम्ही, प्रचंड जाळी एकदम मस्त आलेली आहे आणि किती सॉफ्ट असे ढोकळे बनलेले आहेत. तर मस्त इडली ढोकळा आहे, तर खरंच नक्की ट्राय करून बघा. तर पर्सनली यांना तर फारच आवडलेले आहेत आणि एकदम इझी निघत आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आता हे सर्व मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर जे ढोकळे आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. फरक काहीच नाही, जो ढोकळा आपण नॉर्मल बनवतो तो स्क्वेअर शेपमध्ये असतो, फरक एवढाच आहे की इडली शेपमध्ये आहे. तर त्यामुळेच पण चव तर आहे ती ढोकळ्याचीच आहे. आणि बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत आणि जे जाळी तुम्ही बघू शकता यार, किती मस्त जाळी आलेली आहे. तर चला तर मग लगेच आपण ढोकळ्याला मस्त तडका द्यायची तयारी करून घेऊयात. इथं तेल मस्त गरम झालेलं आहे, तेलामध्ये गरम मोहरी अशी टाकून दिलेली आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर मी थोडंसं जिरं सुद्धा टाकलेलं आहे आणि हिंग त्यामध्ये मी ॲड केलेला आहे. कढीपत्ता मस्त भरभरून असा टाकलेला आहे आणि मस्त हिरव्या मिरच्या मी भरपूर टाकलेल्या, कारण की ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या खूपच फिक्या आहेत, तर तुम्ही इझिली अशा खाऊ शकतील अशाच मिरच्या मी घेत असते. तर मिरच्या मस्त छान अशा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी पाणी भरपूर टाकलेलं आहे, कारण की पाण्याने जेवढं सोक करून आपण तर तेवढा तो ढोकळा खूप छान लागतो. आता 2 चम्मच मी इथं साखर ॲड केलेली आहे, तर मी 2 चम्मच केलेली आहे, तर तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा ॲड केली तरी चालते. खरं सांगते थोडीशी वरती एक्स्ट्रा ॲड करा, तर जी चव आहे ना अजून छान गोड पाणी तयार होईल.
तर ढोकळ्यासाठी आपलं तिखट आणि गोड असं पाणी आपलं रेडी झालेलं आहे, म्हणजेच की तडका तयार झालेला आहे. तर आता हा तडका आपण लगेच ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत. तर इथं बघू शकताय प्लेटमध्ये ढोकळे ऑलरेडी आपण स्प्रेड करून ठेवलेलेच होते. तर आता छान असा मस्त तडका आपल्याला मस्त असा टाकून द्यायचा आहे आणि आहा, खरंच खूप छान लागतात. माझे तर खूपच फेवरेट आहे ढोकळा. तर घरगुती जो बनतो तर आपल्याला एक समाधान पण वाटतो. तो कसाही बनवू दे पदार्थ, त्याला चव नसली बाहेर सारखी हॉटेलची पण काय असू दे, तो आपण आपल्या हाताने बनवतो ना, तर माझी फिलिंग असते ना खरंच ती खरंच खूप छान असते. तो मग कसाही लागू द्या. पण मला आवडतं, मला अशा नवीन नवीन गोष्टी करायला फार आवडतात. तर मी करत राहते. तर ढोकळा आज खूप छान झालेला आहे, मुलींना फार आवडतो. तर दरवेळेस त्यांना मी असंच बनवून देत असते. म्हणलं चला आज तुमच्यापर्यंत पोहोचवा. तर खूप छान असा तडका आता टाकून दिलेला आहे ढोकळ्यावर. तर आता इथे ढोकळा रेडी झाल्यानंतर लगेच पराठे लाटायला घेणार आहे. तर मुलींच्या टिफिनला जितके लागणार आहे तितकेच पराठे आता इथे मी लाटून घेणार आहे. तर आता एक कोंडा घेतलेला आहे, मस्त पिठामध्ये आता पिठाची कोटिंग करून दिलेली आहे सुक्या पिठाची, आणि त्यानंतर मस्त असा छान असा पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय मस्त असा पातळ पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे. तर थोडंसं पीठ मला वरती जास्त वाटलं म्हणून मी ते काय केलं, छान असा कपड्याने थोडंसं झटकून घेतलं. तर ते चांगलं वाटत नाही म्हणून मी थोडंसं झटकून घेतलं आणि त्यानंतर मस्त तेल लावून असा पराठा आता आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकताय, पण मी तेल लावूनच शेकून दिलेलं आहे. कारण की टिफिनला नेतात मग तुपाचे पदार्थ काय होतात, तर जरी गावरान तुप असलं तरी पावसाचे दिवस आहे तर ते थिजल्यासारखे पराठे वेगळेच लागतात. त्यामुळेच मी तेल लावून पराठे असे करून देत असते, आणि घरी जर असल्या तर तूप लावून करून देत असते. पण आता टिफिन आहे म्हणूनच मी नॉर्मल आपलं तेल लावून पराठे शेकून दिलेले आहेत. आणि आता इथं स्टेप बाय स्टेप मुलींना टिफिनला जितके लागणार आहे तितके पराठे आता मी इथं करून घेत आहे. असं कर आणि एका याच्यात सॉस घेऊन घ्या. रिव्ह्यू दे ना, रिव्ह्यू दे रिव्ह्यू. श्रेया घेते खाते इडली, नाही ढोकळा इडली. हा, याला तर ढोकळा तर तुम्ही बघू शकताय खूप छान झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा. तर श्रेयाला फार आवडला. आता श्रेयाची दुसरी आहे. सांग ना रिव्ह्यू तर दे, कसं झालं. तिला आवडला तर ती खाते. आता मी पराठे करून घेते, त्यांना टिफिनला लागतात तितकेच पराठे करून घेणार आहे. तर खरंच खूप छान झालेले आहे बरं का, अतिशय सॉफ्ट आणि मस्त इडली ढोकळा ढोकळा. मी गडबडते नेहमी बोलताना. तुम्ही पण खाताय? मुरून अजून पाणी टाका ना. तर पाणी जर कमी वाटत असेल ना तर अजून थोडंसं पाणी त्याच्यात टाका, कारण की इडली मध्ये ना ती सॉफ्ट लागल पाहिजे, कशात अडकायला पाहिजे. काय तुला करू, हिला तर काहीच आवडत नाही, जेवणच नको म्हणते. शिवाय पराठे खा, मग पराठे पण नको मला टाका. डोसा देऊ त्याला, हे दे बर्गर पिझ्झा. पप्पांना सुट्टी आहे संध्याकाळी, तुम्ही संध्याकाळी ना रात्रीला मग आपण ते करू बर्गर, होममेड बर्गर. तनु मग तनु बिना बर्गरची का सगळंच होतं दिलं का? हा थांब ना, एकच पराठा राहिला. तू टिफिन मध्ये तुला किती पाहिजे इडल्या त्या घे ना. तुझा टिफिन पॅक करून घे श्रेया. शिव सॉस आण तिकडून.
सॉस कुठं असतो श्रेया? मी काय म्हणते एका डब्यात घे ना ते. इथं पडेल इथे. जा मी देते. तू एक लाडू घे, शेंगदाण्याचा लाडू घे. श्रेयाचं चाललंय इडली पॅकिंग. नाही इडली नाही काय, माझ्या तोंडात इडलीच येते. तर श्रेया पॅक करून राहिली तिचा टिफिन छोटा ब्रेकसाठी. शिवण्याचं पण पॅक करून दे श्रेया. अरे तू मोकाटे याच्यात न्यायचं ना, दुसरा डबा घे. सो इथं मेथीचे पराठे आपले रेडी झालेले आहेत. तर याला तुम्ही दही सोबत, कुठल्याही चटणी सोबत, लोणचं, सॉस वगैरे म्हणा, तुम्ही कशावर सुद्धा खाऊ शकतात आणि हे बराच वेळ सॉफ्ट राहतात. नक्की ट्राय करून बघा. आणि लास्ट टाइम जेव्हा मी मेथीचे पराठे बनवते ते सुद्धा सॉफ्ट राहतात. आवडल्यास नक्की लाईक करा. तर इथं डब्बा झालेला आहे, मुली पण रेडी झालेल्या आहेत, बघू शकताय. तर आता मुलींना सोडायला मी जाणार आहे, कारण की माझी एक फ्रेंड आहे, तर तिच्यासोबत थोडंसं वॉकिंग पण होऊन जाते, कारण घरात पण कंटाळा येतो. तर इथं तुम्ही बघू शकताय साहेबांना फार आवडलेले आहेत आपले जे रेसिपी जी केलेली आहे. काय म्हणता गेला, ढोकळा इडली. हा ढोकळा इडली. तर ढोकळा इडली साहेबांना फार प्रचंड आवडली आहे, कारण की ते खरंच आहे, त्यांना जेव्हा काही गोष्ट आवडते ना ते खरंच प्लेटमध्ये घेऊन असे खातात ना, तर तेव्हा समजून जायचं की यांना फार आवडलेली आहे. तर आता ते खात आहेत. आता मुलींना सुद्धा मी टिफिन पॅक करून दिलेला आहे, त्या जातील आणि मी सोडायला जाणार आहे. तेवढीच एक वॉकिंग होऊन जाते. जरा मी आता थोडंसं वॉकिंग करायला सुरुवात केलेली आहे. पाऊस पण नाही आहे बाहेर आज. तर 2-3 दिवस लगातार म्हणजे जवळपास आठवडाभर पाऊस चालू होता, त्यामुळे जरा व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते. तर जवळपास 3 आठवडे झालेले माझी तब्येत बरीच नव्हती. 3-4 आठवडे झाले. तर सर्दीपासून सुरुवात झाली होती, घशाचे प्रॉब्लेम चालू झाले, नंतर ताप आला डॉक्टरकडनं, आणि त्यानंतर ताप गेल्यानंतर मग काय झालं, माझी जी मान आहे ना ती कंप्लीट 2 आठवडे माझी मान भरलेली होती. तर इतके म्हणजे गोळ्या मी प्रचंड भरपूर गोळ्या घेतल्या. यांनी पण मला 2-3 वेळा गोळ्या आणल्यात चमकेवरच्या, आणि माझे सासरे आहेत ते, तर डॅडीने त्यांनी सुद्धा मला गोळ्या आणून दिल्यात. मला मशीनसुद्धा देतात डॅडी रोज लावण्यासाठी, की बा त्याच्याने फरक पडेल म्हणून. तर इतकं म्हणजे भरपूर उपाय केले, आणि डॉक्टरकडनं इंजेक्शन पण घेतलं, आणि त्यानंतर तरी फरक पडत नव्हता मानेला. मग नंतर यांनी काय केलं, 2-3 दिवस जरा ना डॅडींकडे एक तेल आहे, तर त्या तेलाने माझी इथनं जी आहे ना पूर्ण मसाज केली. तर तरी अजूनसुद्धा थोडंसं लाईट आहे बरं का. तर रोज डेली असं इथं मसाज करतायत. आणि डॅडींनी जी मशीन दिलेली आहे, तर ती मशीन तिच्याने काय होतं, थोडासा करंट लागतो. करंट म्हणजे एक जे आपल्या नस आहे ना त्या ब्लॉकेज झालेल्या त्या मोकळ्या करतात. तर ती मशीन आहे, आणि एक शेकायची सुद्धा मशीन होती, ती डॅडींनी मला दिलेली होती. तर त्या मी शेकते, आणि जवळपास 2-3 आठवडे म्हणजे 3-4 आठवडे झालेलेच असतील. तर 3-4 आठवड्यापासून तब्येत अजिबात बरी नाही आहे. तर लगातार डोकंसुद्धा प्रमाणाच्या बाहेर दुखतं आहे. म्हणजे नाही का सांगू नाही शकत काय होतं आहे, काय माहिती, काही समजून नाही राहिलं. तोंडाची चवसुद्धा गेलेली आहे. आणि आता रात्रीसुद्धा मला इतकी कणकणी आली होती, तर रात्री मला यांनी गोळी दिली, ती गोळी खाल्ली. तर थोडंसं आता बरं वाटतं आहे. आता बघते थोडंसं मुलींना सोडून येते, आणि थोडंसं वॉकिंग पण होईल जरासं बाहेरच्या वातावरणात गेलं का. तर चला मग बघत राहा ब्लॉग कसा वाटतो. तर आता सध्या थोडंसं ओके आहे, म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत रेसिपी तरी पोहोचवते, कारण की खूप दिवस झालेले होते रेसिपी शूट नव्हते होत, कारण की तब्येतच बरी नाही आहे. खरं सांगायला गेलं ना, तब्येतच बरी नव्हती, त्याच्यामुळे मी शूट पण केलं नाही, रील्ससुद्धा मी शूट केलेला नाही. कारण की जर आपली तब्येत जर चांगली असली, काही टेन्शन नसलं, आणि किंवा तब्येत जर व्यवस्थित असली, तरच आपण रील्स वगैरे शूट करू शकतो आहे, तर ते चेहरा हॅप्पी राहतो. जर तब्येत बरी नसली तर चेहऱ्यावरती रोनक पण येत नाही. तर त्याच्यामुळं हेच कारण होतं की मी रील्स वगैरे पण शूट नाही करत आहे, व्हिडिओ वगैरे काहीच करत नाही, मूडच येत नाही कुठल्या गोष्टीला. असं मान पण प्रचंड दुखते, अजूनसुद्धा थोडीशी आहे, नाही तर माझा पूर्ण असं झालं होतं आंबरेशपुरी. मी अशीच फिरत होते, मला हे चिडवत होते. तर मी सारखी म्हणजे मान अशीच होती माझी डायरेक्ट, माहिती का. आता तरी ओके अशी आहे, पण जर इकडं केलं ना तर ह्या साईडला दुखतंय प्रचंड. तर माझा पूर्ण आमरेशपुरी झालेला होता. एका पिक्चरमध्ये आमरेशपुरीनी असा पूर्ण असा पिक्चर आहे बघा त्याचा. तर असं झालं होतं.
तर चला आता यांना सोडून येते, मग आज यांची तर सुट्टीच आहे, हे घरी आहेत आज. तर बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा, जशा जशा गोष्टी घडतात घरामध्ये त्या गोष्टी करत राहील, शूट करत राहील. चला मग, नाही बाय नाही, अजून आहे आपला ब्लॉग. आज दिवसभर तुम्ही काय काय करणार आहे ते दाखवलं मी. सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करतात? आराम. वाघ काय करतात? तर वातावरण बघू, पाऊस काय, आज तर पाऊस दिसत नाहीये, पण आभाट. किती वाजले श्रेया? आमची घड्याळाचं टायमिंग थोडंसं हे झालेलं आहे. हां, 8 वाजून 28 मिनिटं झालेले आहे. आणि आज डेट काय आहे गड्या? ओके. तर आज सॅटर्डे आहे बरं का. तुम्ही मला मागच्या याच्यात म्हटलं होते, कमेंट केली होती की ताई डेट वगैरे पण सांगा. तर 27 जुलै आणि सकाळचे वाजलेले 8 वाजून 28 मिनिट झालेले आहेत. डबा वगैरे झालेले, मुली रेडी झालेल्या आहेत. आता त्यांना पाठवते, मी सुद्धा सोडायला जाते त्यांना. चला तर मग, काय बघते माझ्याकडे. मुलींना आम्ही सोडून दिलेलं आहे स्कूलमध्ये आणि आम्ही दोघं सरळ दिशेने वॉकिंग करायला निघालेलो आहोत. जसं की तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं, मी तुम्हाला दाखवते. हाच रस्ता चढचा आहे आणि खरं इथंच वॉकिंग करायला पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते मी रोज कसं वॉकिंगला येते. तर बघू शकता, हा ना चढचा रस्ता आहे, त्याच्यामुळे इथं दम लागतो फार. तर खरी तर वॉकिंग अशीच करायला पाहिजे. आणि इथं स्पीड ना आपला कमी नाही व्हायला पाहिजे, स्पीड एकदम फास्ट ठेवायचा. अजिबात पाय दुखले तरी स्पीड कमी करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने वॉकिंग असते आमची रोज. थोडासा मध्ये इथं सरळ येतो, थोडासा लाईट, परत पुन्हा चढ येतो. तर इथं साहेब माझ्यावर आहेत आज वॉकिंगला. काय शेवट एकदम मस्त होतो म्हणलं. हां, डोंगर बघायला सुंदर. तर रोज बरोबर माझी एक मैत्रीण असती आणि आज तिने आलेले आहेत मुलांना सोडायला. आज सुट्टी घेतली त्यांनी, तर त्याच्यामुळे आज आम्ही दोघं आहोत. दम लागतं, स्पीड कमी नाही करायचा. चला, मला आता सवय पडली आहे. एक मिनिट, ते बघ कसं दिसतंय. तुझी मिशे बघू दे. थांब केळी देतो तुला मी. केळी खा, छान आहे बघ. थँक्यू, बाय बाय. तर आम्ही मुलींना सोडून आलेलो होतो आणि सगळी स्वच्छता झालेली आहे. आंघोळ झाली, सगळं काही झालं. आता मी देवपूजा करते, कारण की सगळं आवडल्याशिवाय देवपूजा करत नाही. तर आता सगळं पोछा वगैरे मारून झालेला आहे. आता निवांत देवपूजा करते. नाश्ते वगैरे सगळे झालेले आहेत यांचे. आणि छोटीशी मुलं आली, तिथे मी बघितलीस खेळ करण्यासाठी आली होती ॲक्च्युली, पण तिथे रस्त्यावर खड्डा केल्यामुळं एक ताई त्यांना बोलल्या, तर त्यांच्या दारापुढे करत होते. तर त्याच्यामुळे त्यांनी केलं नाही आणि परत त्यांचं सामान पॅक करून ते परत चाललेले आहेत. तर मग राहवलं गेलं नाही. मग त्याच्यामुळे मुलांना काहीतरी केळी होती, तर केळी दिली आणि यांनी पैसे दिलेले आहेत. तर छान होती मुलं. तर सपोर्ट करत जा अशांना तरी. बघू शकताय चालले आता दुसरीकडे त्यांचं खेळ दाखवण्यासाठी. चला आता आपण आपली कामं आवर. तर आता इथं पोछा वगैरे सगळं घर क्लीन झालेलं आहे. आता देवपूजा करून घेते मी. अगरबत्ती, हां आम्ही अगरबत्ती आणली. आता माझी संपलेली होती, फुलं घेतली होती रात्रीला, मेडिसिन बॉक्स रात्री गोळ्या घेतल्या होत्या. बघू शकताय. तर ह्या अगरबत्त्या यांनी घेतल्यात. तर श्रेयाच्याच फ्रेंडची मम्मी आहे, त्यांचं ते त्यांनी
पूजेचं असं दुकान ओपन केलेलं आहे, भंडार पूजेचं सामान. तिथं सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात होमसाठी वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, देवासाठी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथं. तर असं अगरबत्ती तिथं घेतलेली आहे. तर हे म्हणताय की आज ही लावून बघ. तर मी आता देवपूजा करून घेते, बघत राहा व्हिडिओ. हे बघताय TV. इथं देवपूजा माझी झालेली आहे, बघू शकताय. खूप छान असं प्रसन्न वाटतं देवपूजा केली की. तर अशा प्रकारे देवपूजा संपन्न झालेली आहे. चला तर मग आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघत राहा. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 1:15 आणि माझा सगळा स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे दुपारचा. आणि हे गेलेले आहेत बाहेर. तर आता यांना फोन करते थोड्या वेळाने जेवायला येण्यासाठी. डॅडींना सुद्धा बोलवते. आणि मम्मी गेलेले आहेत नाशिकला त्यांच्या मुलीकडे. आणि पावसाचं तर सध्या खूप छान असं वातावरण चाललेलं आहे. तर आज थोडासा पाऊस थांबलेला आहे. तुमच्या इथं कसं वातावरण आहे? तर एक सांगणं आहे की सगळ्यांनी पावसाच्या दिवसांमध्ये आपली काळजी घ्या आणि शक्यतो घराच्या बाहेर जरा जास्त कमी पडा. तर आम्ही सुद्धा कुठं घराच्या बाहेर जात नाही, कारण की आता बरेचसे असे किस्से झालेले आहेत की काही मुले आता इंस्टाग्रामच्या वगैरे तर रील पाय घसरून वगैरे पडले वगैरे. तर त्यामुळे कसं होतं, शक्यतो घरातच राहा. जास्त करून पावसाच्या दिवसात बाहेर निघू नका, कारण की शेवाळ येतं, चिकट होतात रस्ते, दऱ्या वगैरे. तिथं अशा ठिकाणी तर अजिबात जाऊ नका. घरात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि छान छान घरातलंच बनवून खा, जास्त करून बाहेरचं खाण्यापेक्षा. तर आम्ही सुद्धा घरातच बनवून शक्यतो खात राहतो. तर आता स्वयंपाक झालेला आहे, डॅडी येतील आणि हे पण येतील, मग जेवण करायला बसू. मी तुम्हाला दाखवते आज मी दुपारच्या मेन्यूमध्ये काय काय बनवलेलं आहे. तर आमच्या इथं आली आता इडलीवाले सुरू झाले. पाऊस थांबला की लगेच चालू होऊन जातं फेरीवाल्यांचं. ते बघा, फेरीवाले लगेच चालू होऊन जातात पाऊस थांबला की. 2-3 दिवस जरा आठवड्यावर पाऊस होता, तर त्यावेळेस कोणीच नव्हतं, पण आता चालू झालेत पुन्हा. चला तर मी तुम्हाला दाखवते स्वयंपाकात मी आज दुपारच्या मेन्यूमध्ये काय काय बनवलेलं आहे. तर इथं सुरुवातीला हा रात्रीचा भात होता, त्याला मस्त जिरा राईस केलेला आहे. हा तुकडा आहे, बासमती तुकडा आम्ही घेतलेला होता. संतोष भाऊनी गोणी घेतली होती, तर त्यातून संतोष भाऊनी 15 किलो असं पाठवलेलं आहे आमच्याकडं. आणि इथं बघू सांबर, होममेड सांबार, आपलं घरगुती सांबार बघू शकताय. मस्त असं सांबार इथं मी बघू शकताय. वांगा टाकलेला आहे, लाल डांगरसुद्धा त्यातमध्ये टाकलेला आहे. आणि मस्त असं सांबार आपलं इथं रेडी आहे. आणि डॅडीने त्यांना मटकी फार आवडते, तर मटकी इथं केलेली आहे सुक्की. त्यांना सुक्की फार आवडते ओलीपेक्षा. आणि भात लावून दिलेला आहे. आता चपात्या मी करून घेते गरम गरम आणि मग डॅडींना आवाज देते. मग डॅडी जेवायला येतील. तुम्ही बघत राहा. कसा वाटतोय व्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. तर इथं वाजलेले आहेत दुपारचे 2:30 आणि त्यानंतर आता आमची जेवणं पण झालेली आहेत. हे आले होते, यांना जेवणं दिले, डॅडींना सुद्धा जेवण दिलं. मुली पण आलेल्या आहेत, मुलींना घेऊन आलेले आहेत आणि मुली पण जेवत आहेत. मच्छर आता फिरायला लागलेले आहेत आणि वातावरण थोडंसं अजून खुललेलंच आहे. पाऊस आज इतका पडलेला नाही आहे. तर हे इग्नोर करा, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. कारण की पावसाचे दिवस असले की थोडंसं फॅन खाली मी कितीही टेरेसवर जरी टाकले तरी पण कपडे सुकत नाही. पावसामुळे काय होतं, घरामध्ये एक नॉर्मल दोरी बांधून हे असे कपडे सुकवायला टाकलेलेच असतात. तर हे यांचं ऑफिसचं टी-शर्ट आहे, तर ते सुकण्यासाठी मी असं अँगरला लावून दिलेलं आहे. आणि फॅन खाली जरा कपडे छान सुकतात, टेरेसवर नाही सुकत, कारण की बाहेर ऑलरेडी गार वातावरण असतं पावसाचं. तर असा होता आज दिवसभरचा सकाळपासून जो रुटीन मी चालू केलं होतं व्हिडिओ. तर कसा वाटला व्लॉग आणि रेसिपीज कशी वाटल्या दोन, तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. तर ती रेसिपीमध्ये मी तुम्हाला अजून एक सांगते टिप. कारण की त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये शुगरचं जे पाणी आहे ना, म्हणजे साखरेचं पाणी जे करतो ना आपण, तर ते जरा जास्त गोड करा, जेणेकरून जी ढोकळ्याची जी चव आहे ना एकदम अप्रतिम लागते आणि एकदम बाहेरसारखी लागते. तर मी सुरुवातीला काय केलं, म्हणजे नाही का भेत थोडंसंच टाकलं. तर नंतर मग एक्स्ट्रा अजून थोडंसं जसं जसं चव वाढत गेली तसं मग साखरेचं पाणी जे करून आहे ना ते टाकलं ना जर ढोकळ्यामध्ये. आणि पाणी भरपूर टाका, पाणी भरपूर टाकलं ना तर तो पूर्ण अब्झॉर्ब करतो आणि खूप छान लागतो. म्हणजे ढोकळा आहे ना, त्याची जी चव होती ना नंतर आता आम्ही खाल्ला, इतक्यात एक उरलेला होता, पण सकाळीच ऑलमोस्ट सगळे संपून गेले होते. श्रेयाच्या क्लासमध्ये सुद्धा, स्कूलमध्ये सुद्धा मुलींना फार आवडला. तर कसा वाटला तुम्हाला, कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. इकडे कोण दाबतंय बटन, कोण दाबतंय, कोण आहे? अरे काय करताय? चला
चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या संडेचा ब्लॉग होईल, छोटा मोठा मी करणारच आहे. प्रयत्न करत आहे, डेली ब्लॉग करायचं मी करणार आहे. जसं जमल तसं. मी असं तुम्हाला विश्वास नाही देऊन ठेवत, तर जसं जमेल तसं, कारण की इतके दिवस तर तब्येत खराब होती आणि हा ब्लॉग तर खूप दिवसानंतर आला. पण असे लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा आणि प्लीज मला चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग बाय बाय बाय.